नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुपालीज फूड कल्चरमध्ये। सध्या बाजारात मस्त लिंबू मिळत आहेत आणि हिवाळा म्हटलं की हिवाळ्यामध्ये आवर्जून लिंबाचं लोणचं घातलं जातं। तर आज आपण लिंबाचे चटपटीत आंबट गोड आणि तिखट चवीचं सालासकट असं क्रश लोणचं बनवणार आहोत आणि विशेष म्हणजे अतिशय झटपट 10 ते 15 मिनटात खायला तयार होतं। 2-3 वर्षसुद्धा अजिबात खराब होत नाही आणि लिंबाच्या सालीचे औषधी गुणधर्म आपल्याला वेगळे सांगण्याची गरज नाही। या लिंबाच्या सालीच्या औषधी गुणधर्माचा आपल्याला भरपूर असा शरीराला फायदा होतो। तर अतिशय सोपी रेसिपी आहे, झटपट तयार होते आणि फारच चविष्ट आहे। चला पटकन सुरुवात करूया। लिंबाचं क्रश लोणचं बनवण्यासाठी मी इथे छान अशी पिवळ्या रंगाची रसरशीत अशी लिंब घेतली आहे। तर साधारण 15 ते 20 लिंब घेतलेली आहे। तर आपल्याला लोणचं बनवण्यासाठी शक्यतोवर डागाळलेली अशी लिंब आपल्याला घ्यायची नाही आहे। तर अशी थोडीफार जर लागलेली असेल तर काही हरकत नाही, तर आपल्याला ते सुरीच्या साहाय्याने काढता येईल, परंतु अगदी सडलेली किंवा खराब झालेली आपल्याला इथे लिंबू वापरायचे नाही। तर आता ही लिंब मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आता यामध्ये छान असं गरम कडकडीत असं पाणी मी यामध्ये घालून ठेवलं आहे आणि आता आपल्याला एक साधारणपणे 10 ते 15 मिनटं असंच याला झाकून ठेवायचं। तर यामुळे काय होतं, लिंबाच्या सालीमध्ये असलेला कडवटपणा हा कमी होतो आणि विशेष म्हणजे लिंबामधला आतला रस हा छान असा सैल होतो, म्हणजे लिंब हे नरम होतात आणि मस्त असे रसरशीत होतात। तर यामुळे काय होतं, आपल्याला लोणचं बनवण्यासाठी खूप चांगला फायदा होतो आणि लोणचंसुद्धा लगेच असं शिजलं जातं। तर अशा पद्धतीनं आता हे लिंबू आपण त्याच कोमट पाण्यामध्ये मस्त असं आपण स्वच्छ धुवून घेऊ। तर यामुळे अगदी वरचं जे लिंबाच्या सालीतलं काही चिकटपणा असतो तर तो सुद्धा निघून जातो। आता स्वच्छ कपड्यानं आपल्याला हे सर्व लिंब छान असे पुसून घ्यायचे आहे। तर बघा, अशा पद्धतीने मस्त आपल्याला हे कोरडे करून घ्यायचे आहे। यामध्ये पाण्याचा अंश राहता कामा नये, कारण पाण्याचा अंश जर आपल्या लिंबामध्ये गेला तर लिंबूचं लोणचं लवकर खराब होण्याची शक्यता असते। तर बघा, अशा पद्धतीने आता सगळे लिंब मस्त असे कोरडे केले। आता आपल्याला लिंबूचं लोणचं बनवण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारचं लोणचं बनवण्यासाठी आपण जी भांडी वापरतो तीसुद्धा आपल्याला स्वच्छ आणि निर्जंतुक असणं गरजेचे असते। तर आता मी एका स्टीलच्या ताटामध्ये हे लोणचं साठी आपण ही जी लिंब आहे तर ही कापून घेत आहोत। तर कापताना एक 4 फोडी केल्या तरी चालतील, 8 फोडी केल्या तरीसुद्धा चालेल, परंतु आपल्याला यामध्ये बी जाता कामा नये, कारण लिंबूची बी ही कडू असते आणि ती जेव्हा आपण एक क्रश साली सकट करतोय त्यामुळे ही जर मिक्सरमध्ये ब्लेंड झाली तर आपलं लोणचं हे अतिशय कडू लागू शकतं। म्हणून आपल्याला लिंबाची बी या लोणच्यामध्ये जाणार नाही याची खबरदारी घ्यायची आणि अशा पद्धतीनं आपल्याला चिरून हे बिया सेपरेट करून घ्यायच्या आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला एका लिंबाच्या 8 फोडी जर केल्या तर त्यातल्या बिया अगदी सहज निघून जातात। थोडंसं प्रेस केलं की आतमध्ये असलेल्या सुद्धा निघून जातात। तर आता अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या लिंबाच्या फोडी करून घ्यायच्या आहे आणि अशा पद्धतीने ह्या बिया सगळ्या आपल्याला सेपरेट करून बाजूला काढायच्या आहेत। तर आता आपलं इथे लोणच्यासाठी जे लिंबाच्या फोडी आहेत त्या तयार झालेल्या आहेत। तर आता आपण हे क्रश करतो आहे, त्यामुळे आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। आता मिक्सरचं भांडं घेताना पण ते स्वच्छ धुवून कोरडं करून घ्यायचं आहे, कारण आपण बरेच पदार्थामध्ये हे मिक्सरचं भांडं वापरलेलं असतं, त्यामुळे हे आपल्याला स्वच्छ असणं गरजेचं आहे। तर आता क्रश करताना बघा, अशा पद्धतीने थोडे थोडे लिंबाच्या सालीचे चंक्स म्हणा किंवा असे तुकडे म्हणा यामध्ये असले पाहिजे। तर अगदी खूपच फाईन बारीक करायचं नाही, तर असं दरदरीतच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर आता अशा पद्धतीनं हे लिंबाची साली सकट आपण फोडी मिक्सरमध्ये अशा पद्धतीने क्रश करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला एका भांड्याचं माप करून घ्यायचं आहे आणि त्या भांड्याच्या मापानेच आपल्याला हे सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं लोणचं अतिशय चविष्ट असं तयार होतं। तर आता परत मी आता 2 बॅचमध्ये हे लिंबाच्या फोडी छान क्रश करून घेते। तर बघा, अशा पद्धतीनं आता आपलं लिंबाच्या सालीसुद्धा छान अशा क्रश झाल्या आहे। तर आता एक भांड्यामध्ये मी हे सगळं काढून घेत आहे
आता एक माप आपण फिक्स करूया. तर बघा आता या भांड्यामध्ये मी हे सालीचा क्रश असा मोजून घेतला आहे, पूर्ण प्लेन करून घेतला आहे चमच्याच्या साह्याने. आणि आता एका स्टीलच्या कढईमध्ये, शक्यतोवर आता इथे जाड बुडाची स्टीलची कढई वापरायची, नॉनस्टिकची किंवा लोखंडी किंवा पितळची कढई आपल्याला इथे वापरायची नाही आहे. तर आता यामध्ये मी हे क्रश मोजून घेतलं. तर साधारणपणे मला एक फुल भांडं आणि दुसरं अर्धं भांडं, म्हणजे असं 1.5 भांडं आपल्याला असं क्रश मिळालं आहे. तर आता याचं लोणचं बनवण्यासाठी प्रमाण अतिशय महत्त्वाचं असतं. तर आता 1.5 भांडं असं इथे क्रश घेतलं आहे. तर आता त्यासाठी आपल्याला त्याच्या दुप्पट अशी आपल्याला साखर घ्यायची आहे. म्हणजे 1.5 भांडं जर घेतली असेल तर 2 वेळा आपल्याला परत 1.5 अशा पद्धतीने साखर घ्यायची आहे. म्हणजे एकूण आपल्याला 3 भांडी अशी आपल्याला साखर घ्यायची आहे. म्हणजे जेवढा क्रश असतो त्याच्या 2 पट आपल्याला साखर वापरायची आहे. तर आता साखर इथे प्रिझर्वेटिव्हचं सुद्धा काम करतं. आणि लिंबाचं लोणचं हे आंबट असतं, त्यामुळे साखर घालणं गरजेची असते. आणि आपण आंबट, तिखट, गोड असं चवीचं लोणचं करतो आहे. तर आता अशा पद्धतीने आपण साखर घालून घेतली आहे. आता हे सगळं आपण पहिले खालीच कढईमध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर आता साखर आणि लिंबूचं क्रश आपण छान असा चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊ. तर ज्यावेळेला आपण हे असं खाली मिक्स करतो त्यावेळेस जेव्हा आपण हे मिश्रण शिजायला गॅसवर ठेवतो त्यावेळेला ते अगदी झटपट तयार होतं आणि बुडायलासुद्धा लागत नाही. म्हणून सर्वप्रथम आपण हे खालीच असं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता साखर आणि लिंबूचा क्रश हा चांगला मिक्स झाला आहे. आता याला आपण गॅसवर ठेवूया. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि आता सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे. तर असं आपण जेव्हा ढवळत राहतो त्यावेळेला साखर ही लवकर मेल्ट होते किंवा विरघळते. आणि साखर विरघळली की त्याचं पाक तयार होतो आणि या पाकामध्ये आपली लिंबाची साल ही चांगली अशी शिजली जाते. आणि साखर गोड असते, शिवाय लिंबू आंबट असते आणि थोडंसं तिखट मीठ असं टाकून आपण अतिशय चटपटीत तिखट गोड आंबट चवीचं लोणचं तयार करतो आहे. तर आता यामध्ये चवीपुरतं 3 चमचे मी असं मीठ घातलं आहे आणि 3 चमचेच मी इथे लाल तिखट घातलं आहे. तर आता तिखटाचं प्रमाण, मिठाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार, चवीनुसार आपण ठेवू शकता. तर आता शक्यतोवर तिखट वापरताना बेडगी मिरचीचं किंवा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट वापरायचं, म्हणजे लोणच्याला रंग खूप छान येतो. तर आता अशा पद्धतीनं आता हे आपण सगळं छान असं एकजीव करून घेऊ. आता हे मिश्रण जसं जसं शिजतं तसं तसं आपल्या या लोणच्याला रंग खूप छान येतो. आणि जसं जसं शिजलं जातं तसं असा डार्क लाल रंग याला येतो. आणि आता बघा यामध्ये सगळं छान असं एकजीव झालं आहे. मस्त मिश्रण पातळ झालं आहे आणि पातळ झालं आणि त्यामध्येच आता हे आपलं लिंबाचे साल शिजली जात आहे. तर एक उकळी आल्यानंतर आता यामध्ये मी जिरेपूड घातली आहे. तर शक्यतो भाजलेली जिरेची पूड घातली तर या लोणच्याला चव खूप छान येतं. आणि जिरं हे उपवासाला पण चालतं, त्यामुळे आपण इथे जिरं पूड घातली आहे. तर बघा आता रंग आणखी छान आला आहे, मस्त गदगदून याला उकळी आली आहे. तर आता हे लोणचं आपलं झालं की नाही कसं ओळखायचं, तर असं हातावर 2 बोटांमध्ये बघायचं. एक तार आला पाकाला की असं समजायचं की आपलं लोणचं तयार झालं आहे. परंतु अद्याप काही आला नाही तर आणखीन 1 ते 2 मिनटं आपण परत याला ढवळूया आणि परत बघूया. तर बघा आता छान अशी 1 तार आली आहे. आता यापेक्षा जास्त आपल्याला हे लोणचं शिजवायचं नाही, कारण आता जरी तुम्हाला हे पातळ दिसत असलं तरी थंड झालं की ते छान असं घट्ट दाटसर होतं. तर बघा आता लोणचं मस्त थंड झालं आहे आणि रूम टेम्परेचरला आलं आहे आणि रंग बघा किती सुरेख आला आहे. आपण यामध्ये कुठलाही रंग वापरलेला नाही आहे आणि अतिशय सुरेख असं पारदर्शक असं ट्रान्सपरंट आपलं लोणचं इथं तयार झालं आहे. तर आता एखादी काचेची निर्जंतुक बरणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे लोणचं भरून ठेवायचं. तर अशा पद्धतीने हे लोणचं आपण जर भरून ठेवलं तर अगदी 2, 3, 4, 5 वर्षसुद्धा हे लोणचं अजिबात खराब होत नाही, कारण यामध्ये साखर ही प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि साखरही मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे याला वेगळं असं प्रिझर्वेटिव्ह टाकण्याची अजिबात गरज पडत नाही. तर आता अशा पद्धतीने आपण लोणचं स्टोअर करून ठेवू शकता. तर याला लिंबाचा सॉससुद्धा म्हणतात किंवा जामसुद्धा म्हटलं जातं. तर भाकरी असो, चपाती असो,
किंवा भात असो याच्यासोबत हे लोणचं खायला खूप छान लागतं. उपवासालासुद्धा कोणत्याही पदार्थासोबत आपण हे खाऊ शकता. आशा करते आजची रेसिपी आपल्याला नक्की आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट्स करायलासुद्धा विसरू नका. लवकरच भेटूया अशा छानशा चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश राहा, निरोगी राहा. धन्यवाद.